हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर पाहूया। तर सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। गेल्या 1-2 महिन्यांपासून खरं तर राज्यात सुरू असलेली राजकीय रणधुमाळी आता शांत झाली आहे। संपूर्ण राज्यात काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 65.11% इतकं मतदान झालंय। 2019च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक अर्थातच 76.25% मतदान, तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झालंय। आता या वाढलेल्या मतदानाचा कुणाला फायदा होतोय याचं उत्तर मात्र येत्या 23 तारखेलाच कळेल। 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं सुपरफास्ट कव्हरेज तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर पाहू शकणार आहात। आपण पाहूयात सर्वाधिक मतदान झालेले 10 मतदारसंघ कोणते आहेत। करवीर 84.1, चिमूर मध्ये 81.75%, कागल मध्ये 81.72%, तर ब्रह्मपुरी मध्ये 80.54% मतदान झालंय। यानंतर आपण पाहूयात सर्वात कमी मतदान झालेले मतदारसंघ कोणते आहेत। कुलाब्यात 44.49, अंबरनाथ मध्ये 47.75% इतकं मतदान झालंय। तर मुंबादेवीत 48.76% मतदान आणि भिवंडी पूर्व मध्ये 49.49% मतदान झालंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण एकूणच हे सगळे आकडे जर पाहिले तर सर्वाधिक मतदान हे पश्चिम महाराष्ट्रात झाल्याचं पाहायला मिळतं। अर्थातच कोल्हापूर सर्वात जास्त मतदान झालेला हा संपूर्ण जिल्हा आहे। तर राज्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरामध्ये आपल्याला सगळ्यात कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय म्हणायचं, कशाचा परिणाम असावा हा? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण, भलेही निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही लॉंग विकेंडच्या आधी किंवा नंतर ना अशा दिवशी जरी घेतली नसली तरी मुळात मुंबईमध्ये नंबर ऑफ व्हॉल्यूम जो वोटर्स आहे तो खूप आहे आणि क्षेत्र फार लहान आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मतदारांचं नाव एका ठिकाणी असतात, कालांतराने ते राहायला दुसरीकडे जातात, पण तिथले मतदार तिथे मतदार यादीत नाव कायम राहतं असंही होतं। यावेळेस निवडणूक आयोगाच्या वतीने खूप वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले होते मतदान वाढवण्यासाठी। विशेष म्हणजे मोठमोठ्या ज्या सोसायटी आहेत, सोसायटींच्या पार्किंगमध्येच मतदान केंद्र केलं होतं। मुंबई शहर आणि उपनगरमध्ये जवळपास 10,000च्या आसपास मतदान केंद्र होते। म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्र ठेवूनही मुंबईकर जे आहेत ते मतदानाला उतरले नाहीत। पण एक गोष्ट दुसरा एक त्यातला भाग समजून घ्यायला हवा आहे की यापूर्वी 2019ची विधानसभेची निवडणूक असेल किंवा नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक असेल, त्या तुलनेने या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्केवारी जी आहे ती वाढली आहे। म्हणजे मुंबई शहरामध्ये आणि वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढल्याचं काही भागांमध्ये आवर्जून दिसतं, पण काही भागांमध्ये मात्र अतिशय अल्प प्रतिसाद मतदारांनी दिलेला आहे। उदाहरण जर घ्यायचं तर कुलाबामध्ये नेहमीच म्हणजे यावेळेस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान झालं होतं त्यावेळेसही लोकसभेला कुलाबा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान नव्हतं, तिथे सगळ्यात कमी मतदानच नोंद झाली होती। आता हे अपेक्षित होतं की त्यानंतर अधिक भरघोस मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल, तितकी नाही झाली पण काही प्रमाणामध्ये झालेली आहे। आणि यावेळेसची विधानसभेच्या निवडणुकीची एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्यायला हवी आहे की जी मतांची टक्केवारी जे असणार आहे ती विजयाची फार कमी असणार आहे। त्यामुळे जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये 2 ते 5% मतदान मुंबईमध्ये वाढल्याचं दिसून येतंय आत्ता विधानसभेला, ते सुद्धा फार महत्त्वाचं फॅक्टर ठरणार आहे। आता एक गोष्ट आहे की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी मतदान असणारे मतदारसंघ जे आहेत ते मुंबईतलेच आहेत। म्हणजे कुलाबा आहे, मुंबादेवी आहे, मलबार हिल आहे, जिथे 50%च्या वर मतदान झालं नाही। या मुळात मतदारांमध्ये उत्सुकता किंवा उत्साह न वाढण्याचं कारण असं जवळपास दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये 2019 नंतरनं जे खिचडी राजकारण झालेलं आहे, म्हणजे कोण कुणाबरोबर कधी जाईल ह्याचा भरोसा नाही। यापूर्वी एकाबरोबर निवडणूक लढवलेले उद्धव ठाकरे कधी उडी मारून दुसऱ्या पक्षाबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं आणि कालांतराने तिथून अजित पवार कधी इकडे आले,
हे सगळ्या लोकांना कुठेतरी मनामध्ये एक चीड आहे. आणि शहरी भाग आणि ग्रामीण भागातल्या मतदारांमध्ये एक गोष्ट समजून घ्यायला हवी आपण की शहरी भागातल्या लोकांचं इंडिपेंडन्स आयुष्य जे असतं ते फार असतं, फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्या तुलनेने ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाचा जो संपर्क आहे तो थेट राजकीय नेत्यांशी किंवा त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांशी प्रत्यक्षरित्या अनेक वेळा येतो. शहरी भागामध्ये मतप्रवाह हा शक्यतो माध्यमांवर म्हणजे TV असेल, पेपर असतील, सोशल मीडिया असेल यातून अधिक जास्त केला जातो. त्यातून अधिक संपर्कामध्ये लोकप्रतिनिधी येत असतात. याच्यामुळे कुठे ना कुठेतरी नेत्यांविषयीचं बॉन्डिंग सुद्धा कमी आहे. यामुळेच मतदानावर मोठा परिणाम झाला आहे का अशी एक शक्यता वर्तवली जाते. निश्चितच सागर, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की हे ढवळलेलं सगळं राजकारण आणि याचाच कुठेतरी परिणाम म्हणावा लागेल. कमी मतदान झालंय यामध्ये सर्वाधिक जर आपण बघायला गेलं तर तरुणांचा देखील समावेश आहे. तरुणांनी देखील कुठेतरी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आपण म्हणत असतो की देशाचं भविष्य तरुण आहेत, मात्र तरुणच आता या मतदानाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. जवळपास 6 लाखाच्या आसपास नवीन वोटर्स आणि तरुण यावेळेस विधानसभेला लोकसभेच्या नंतरनं ॲड झाले होते असं म्हटलं जात होतं. वास्तविकतेत अधिक जे फर्स्ट वोटर असतात त्यांच्यामध्ये तर उत्साह असतो की पहिल्यांदा वोटिंग करायचं, मला वोटिंग प्रोसेस कशी आहे, EVM कसं असतं, EVMचं मतदान करताना कसा एक वेगळा अनुभव येतो हे पाहण्यासाठी फर्स्ट वोटर बऱ्यापैकी बाहेर पडल्याचं काल दिसत होतं. मात्र दुसरीकडे जे वारंवार तरुण जे वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत असतात त्यांना प्रत्येकाविषयी सोशल मीडियामध्ये म्हणजे देशाचे पंतप्रधानांपासून ते स्थानिक नगरसेवका किंवा इच्छुक असणाऱ्या राजकीय प्रतिनिधीवर कमेंट करायला आवडतं. ते लोकप्रतिनिधींना निवडण्याबाबत तरुण बाहेर पडताना का कमी पडले हे फार विचार करण्यासारखा विषय आहे. कारण की मुंबईसारख्या भागामध्ये एकतर यूथचे विषय वेगळे आहेत, त्यांच्या समस्या बेरोजगारीच्या सारख्या ज्या विषय आहेत, मोठमोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होणारे विषय इथे मोठ्या प्रमाणात मायग्रेशन जे बाहेरच्या राज्यातून येणारे तरुण आहेत त्यांचे सुद्धा विषय खूप आहेत. अशा परिस्थितीमध्ये या तरुणांनी ज्यांची नोंदणी इथे आहे त्यांनी वास्तविकतेत मतदानाला बाहेर पडणं हे अपेक्षित होतं. पण मुंबईकरांचा प्रतिसाद जितका अपेक्षित होता तितका दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे. निश्चितच खूप खूप धन्यवाद सागर, तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणासाठी. आता 23 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईलच, यावरती आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद.